नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण फक्त 2 बटाटे वापरून अतिशय पौष्टिक आणि लहान मुलांच्या आवडीचा एकदम झटकीपट तयार होणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ तुम्ही आठवड्यातून 4 वेळा नक्कीच बनवाल आणि एकदम चविष्ट, रुचकर असा पदार्थ आज बनवणार आहोत आणि ते देखील एकदम पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी 2 बटाटे घेतले होते. आता ह्याचे काय करायचं 2 बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकून द्यायचं. तर इथं तुम्ही 2 बटाटे व्यतिरिक्त 3 बटाटे पण वापरू शकता. पण मी इथं 2 बटाट्यांचंच करणार आहे. याचंच प्रमाण मी तुम्हाला इथं पुढं सांगणार आहे. तर 2 बटाटे साल काढून घ्यायची, पाण्यात टाकून घेतलेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं एका डिशमध्ये मी घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यावरती किसणी ठेवलेली आहे आणि आता यावरती आपण बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर बटाटा एकदम लांब-लांब घ्यायचा म्हणजे आपला जो पदार्थ बनणार आहे तो दिसायला खूप सुंदर दिसेल. त्यामुळं बटाटा असा तिरका पकडायचा म्हणजे छान असा लांब-लांब साईज त्याच्या पडतात. चला तर अशा पद्धतीने मी इथं बटाटा असा खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. आता त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. तर कांदा मी इथं 2 कांदे घेतले होते. 2 कांदे मी वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आणि एकदम बारीक असा पातळ एकदम म्हणतो आपण स्लाईस करून घ्यायच्या आणि ते देखील लांब साईज करून घ्यायच्या लांबड्या-लांबड्या. आणि इथं वरती जो कांदा असतो त्याला थोडासा काळपट भाग असतो. तो काळपट भाग पहिल्यांदा काय करायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, नंतरच कांदा चिरून घ्यायचा. तर बघू शकता मी इथं कांदा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर असा बारीक-बारीक कट करून घेतलेला आहे. आता कांदा पण पूर्ण आपण बारीक कट करून घ्यायचा कारण कांदा यामध्ये अगदी चविष्ट असा चवीला लागतो आणि इतका दिसायला पण सुंदर असा दिसतो. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर. कोथिंबीर पण अशी मी बारीक एकदम कट करून घेतलेली आहे. आता भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये कोथिंबीर टाका. भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकली, की हा पदार्थ रुचकर बनणार आहे. तर हे लांब-लांब साइज केलेले कांदे आणि हा जो कोथिंबीर आहे, ती सगळी एकत्र करायची. आता त्यानंतर मी इथं मिरची घेतलेली आहे. 2 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या. चाकूने कट करू शकता किंवा कोणत्याही कटरच्या सहाय्याने तुम्ही इथं मिरची ही बारीक कट करून घेऊ शकता. तर या व्यतिरिक्त तुम्ही इथं लाल तिखट पण टाकलं तरी चालतं. पण लहान मुलं जर खाणार असतील, तर थोडंसं तिखटाचं प्रमाण बघून टाकायचं आहे. तर आता इथं बघू शकता मी पाण्यामध्ये असंच हे बटाटे ठेवून दिले होते. तर बटाटे ठेवून दिल्यानंतर इथं आपल्याला हे बटाट्यातलं जे पाणी आहे, ते सगळं काढून घ्यायचं आहे. म्हणजे मी थोड्या वेळासाठी हे ठेवून दिलं होतं. आता सगळं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे आणि बटाटा पूर्ण सुका करून घेतलेला आहे. बघू शकता. आता काय करायचं हे जे आपण बटाटे खिसून घेतलेले जे पाणी काढून घेतलेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं. आता बटाटे एका भांड्यामध्ये मी सगळं काढलेलं आहे. आता त्यानंतर इथं बटाट्याची स्लाईस बघू शकता एकदम बारीक आहेत आणि खिसलेला बटाटा लांब-लांब साईजचा पांढरा शुभ्र असा बटाटा निघाला पाहिजे. त्यानंतर मी इथं आपण कोथिंबीर, कांदा, मिरची सगळं एकजीव केलं होतं म्हणजे एकत्र केलं होतं ते सगळं असं चुरडून घ्यायचं. म्हणजे कांदा बारीक असा सगळा त्या कोथिंबीरमध्ये असा सगळा चुरडून घ्यायचा म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं. व्यवस्थित हे मिक्स पण होतं. आता हे सगळं काय करायचं या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अ, त्यानंतर आपण यामध्ये कॉर्न जे स्वीट कॉर्न असतात ते दाणे घेतलेले आहेत मी. आता ते पण यामध्ये टाकून घ्यायचे. स्वीट कॉर्न नक्की टाका कारण याने देखील अगदी भन्नाट अशी टेस्ट येणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि हळद एक अर्धा चमचा आणि जिरे पूड एक अर्धा चमचा टाकलेली आहे. त्यानंतर ओवा एक अर्धा चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी इथं जिरे पूड जी असते ती पण टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर लाल तिखट पण मी 1 चमचा टाकणार आहे. हे फक्त काश्मीरी लाल पावडर आहे म्हणजे याने काही तिखट वगैरे जास्त काही होणार नाही. त्यानंतर टाकायचा आहे रवा. तर मी इथं रवा एक अर्धी वाटी फुल्ल मी इथं रवा घेतलेला आहे. तर अर्धी वाटीच रवा घ्यायचा आहे, जास्त प्रमाण काही घ्यायचं नाही. अर्धी वाटी म्हणजे 2 बटाट्यांसाठी अर्धी वाटी रवा पुरेसा आहे. त्यानंतर इथं अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं अर्ध्या वाटीला थोडंसं कमीच आहे, एवढं बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे. जास्त काही बेसन पीठ टाकायची काही गरज नाही. आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. न पाणी टाकताच आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता जे काही मॉइश्चर आहे म्हणजे
बटाट्यामध्ये, कोथिंबीरमध्ये जे काही मॉइश्चर आहे त्यामध्येच हे सगळं एकजीव होतं. आता यामध्ये अगदी चटपटीतपणा येण्यासाठी म्हणजे अगदी टेस्ट भन्नाट येण्यासाठी एक मी अर्धा लिंबू यामध्ये टाकलेला आहे. हा लिंबू नक्की टाका, त्यामुळं अतिशय चटपटीत असा त्याला स्वाद येणार आहे. आता त्यानंतर सगळं लिंबू पण टाकून झालं, की सगळं एकजीव करून घ्यायचं. तर पाणी इथं मी अजिबात वापरलेलं नाही. बिना पाण्याचंच हे मिश्रण मी एक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर थोडंसं मी झाकण ठेवलेलं आहे, रवा टाकलेला आहे, त्यामुळे एक 5 मिनिटच फक्त भिजायला ठेवायचं. 5 मिनिटानंतर लगेचच उघडून बघायचं. आता त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हातावरती असे हे गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता असा थोडासा त्यातला भाग काढून घ्यायचा आणि असं हातावरती त्याचा काय करायचा, जशी आपण टिक्की बनवतो, त्या टिक्की साईज अशी आपण तर गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत. जशी टिक्की आपण थापून वगैरे तयार करून घेतो तसंच, पण थोडंसं टिक्कीपेक्षा थोडंसं पातळसर ठेवायचं आहे. कारण हा पदार्थ व्यवस्थित कुरकुरीत भाजला गेला पाहिजे यासाठी अशा टिक्कीच बनवायच्या, पण थोड्याशा पातळ साईजच्या बनवायच्या आहेत. तर मी अशा पद्धतीने इथं ह्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते. अशा पद्धतीने या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर लक्षात ठेवा यामध्ये जे काही पदार्थ आपण टाकलेले आहेत ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामुळे हा पदार्थ पौष्टिक आणि रुचकर बनणार आहे. तर इथं सगळे असे तुम्ही करून घेतलात, त्यानंतर फ्राय केलं तरी देखील चालू शकतं. थोडं-थोडं करत-करत तुम्ही जर हे एक-एक टिक्की बनवून एक-एक भाजून घेतलं तरी देखील चालू शकतं. तर इथं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी इथं पहिल्यांदा काय केलेलं आहे, गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही किंवा तेलात सगळं तळून घेत बसायचं नाही. मी पहिल्यांदा जी टिक्की बनवली होती, ती टिक्की काय केलेली आहे, हातावरती थोडीशी आणखीन मी थापून घेतलेली आहे. म्हणजे थोडंसं पातळसर करून घ्यायचं, म्हणजे की नाही काय होतं, की व्यवस्थित कुरकुरीत अशी भाजली गेली जाते. आता इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अशा टिक्क्या थोड्या-थोड्या हातावरती काय करायच्या पसरून घ्यायच्या आणि त्यानंतर एक-एक करून या पॅनमध्ये सोडून द्यायच्या. थोडंसं वरून तेल, तूप टाकत-टाकत छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता अजिबात पॅनला कुठं चिकटत नाही किंवा तुटत नाही. टिक्क्या एकदम मस्त व्यवस्थित होतात आणि इतका भन्नाट असा कलर पण त्यांना येतो आणि इतकी चविष्ट तर हा पदार्थ होतो. यामध्ये कांदा, बटाटा वापरलेला आहे, कॉर्न वापरलेला आहे, बरेचसेच मसाले वगैरे टाकलेले आहेत. त्यामुळे तर हा पदार्थ अगदी रुचकर असा बनतो. तर एकदम खरपूस होईपर्यंत एकदम लो टू मीडियमवरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर खरपूस असं या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत. तर तळत बसण्यापेक्षा असं भाजून घेतलं तर हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनणार आहे. कमी तेलामध्ये जर आपण हा पदार्थ बनवला तर हा पदार्थ मुलांसाठी तर खूपच चांगला आहे आणि डब्यासाठी तर उत्तम उपाय असा आहे. झटपट बनणारा हा पदार्थ आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं या सगळ्या टिक्क्या काय केलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत. हातावरती थोडं-थोडं तेल लावून आपण ह्या टिक्क्या हातावरतीच थापायच्या आणि त्यानंतर पॅनमध्ये सोडायचं. थोडं-थोडं तेल, तूप टाकत मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अगदी सुंदर अशा ह्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर फक्त बटाट्यापासून आणि थोडंसं कॉर्न, थोडंसं कोथिंबीर, काही मसाले टाकून असा हा चविष्ट रुचकर पदार्थ नक्की बनवा आणि लहान मुलांना डब्यासाठी तर हा पदार्थ नक्की द्या. तर मुलं तुमची ही आठवड्यातून 2-3 वेळा तर हा पदार्थ नक्की मागतील. कारण इतका चविष्ट आणि रुचकर असा पदार्थ हा बनून तयार होणार आहे. तर हा पदार्थ खायचा कसा? तर डिशमध्ये तो एक टिक्की घ्यायची. त्यानंतर थोडंसं चाट मसाला टाकू शकता याच्यावर. चाट मसाल्यानं इतकी चविष्ट असा हा टिक्की लागणार आहे. चाट मसाला टाकायचं, दही घेऊ शकता सोबत आणि दही घेऊन असं हे मस्त तुम्ही सर्व्ह करू शकता. इतकी भन्नाट टेस्ट येते. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन ब्रेकफास्ट गोड-गोड पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या आणि हा पदार्थ कसा वाटला कमेंट करा, नक्की सांगा.